राष्ट्रमाता जिजाऊसाहेब, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्याचे रक्षक छत्रपती संभाजी महाराज आणि ज्या ज्या महापुरुषांमुळे आम्हाला स्वातंत्र्य मिळाले ते भगतसिंग, चंद्रशेखर, सुखदेव, राजगुरू आणि महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे सर्व महापुरुष, महामानव आणि आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित असलेले सत्यमूर्ती साहेब, स्वामीजी, पक्षाचे राष्ट्रीय सचिव पायस वर्गीसजी, आज पक्षाची राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष म्हणून ज्यांची जबाबदारी स्वीकारणार आहेत ते रुपेश पाटीलजी, त्याच्यानंतर मॅडम आणि बाकी सर्व पदाधिकारी। खरं तर सत्यमूर्ती साहेब, तुम्ही म्हटलं ते वास्तव है, ये सच्चाई, हकीकत है, हकीकत है। यहाँ पढ़े लिखे लोग वोटिंग को जाते नहीं जाते और इसका अंजाम ये है कि पढ़े लिखे जो नहीं है वो हम पे राज कर रहे हैं। क्या बात है। जर तुम्ही निवडणुकीत भाग घेतला नाही तर लक्षात ठेवा, सुशिक्षित लोकांनो, तुमच्यावर अशिक्षित लोक राज्य करतील। जर तुम्ही सज्जन लोकांनी मतदानाला गेले नाही, निवडणुकांना उभे राहिले नाही तर लक्षात घ्या, दुर्जन लोक तुमच्यावर राज्य करतील। आणि गेले 75 वर्ष काय चाललेलं आहे? वाटर, गटर, मीटर, इसके आगे का क्या है फिटर? कोईच नाही आहे। आणि म्हणून आम्ही सिंगापूर देशाचा दौरा केला। 1965 ला स्वतंत्र झालेला देश, आज ज्याची लोकसंख्या फक्त 65 लाख आहे, त्यातली 20 लाख बाहेरची आहे। मुंबई से आधा अकेला सिंगापूर कंट्री आहे, पण त्यांच्याकडे 6 मेट्रो लाईन्स आहेत वेगवेगळ्या, लाल, हिरवी, पिवळी, निळी, चॉकलेटी, तांबडी, अशा 6 मेट्रो है उनके पास। आमच्याकडे एक है, ती पण मरतुकडी है। एक मेट्रो हमारे पास है, वो भी ठीक ठाक से चलती नहीं है। जो रास्ता बनता है उसका कॉन्ट्रैक्ट नेता को मिलता है, रास्ता खराब। जे दवाखाना बांधला त्याचं कॉन्ट्रॅक्ट नेत्याला, दवाखाना खराब। शाळा बांधायला दिली ती नेत्यालाच मिळाली, ती शाळा खराब। तुमचा रस्ता खराब, शाळा खराब, दवाखाना खराब, मग राहिलं काय? हवा राहिली, हवा। ये हवा का क्या बताऊं? सिंगापूर मध्ये आम्ही बघितलं, रात्री PM 2.5 आणि PM 10 6%, दिवसा 12%। भारतामध्ये आलो, एअरपोर्टला उतरल्याबरोबर चेक केलं, 250, 300, 350, दिल्ली में 400 है। म्हणजे आम्ही सिंगापूर पेक्षा 2, 3, 4 पट नाही, जवळपास 50 पट प्रदूषित वातावरणामध्ये राहतोय। कल की न्यूज थी सत्यमूर्ति सर, दिल्ली के 20 लाख बच्चों के फेफड़े बदलने की जरूरत पड़ी है, इतना एयर पोल्यूशन हुआ है। याच्याबद्दल कोणी बोलत नाहीये। खरं तर आता अभी जात, धर्म, भाषा, प्रांत याच्यावर भांडण्यापेक्षा, लढण्यापेक्षा आम्हाला शुद्ध हवा पाहिजे, शुद्ध पाणी पाहिजे, चांगल्या शाळा पाहिजे, चांगले दवाखाने पाहिजे आणि सगळ्यात जास्त आमचं रोज जे कंबरडं मोडतंय ना, ते रस्ते नीट पाहिजेत, खड्डे मुक्त रस्ते पाहिजेत, खड्डे मुक्त रस्ते पाहिजेत आणि त्यासाठी चांगले लोक राजकारणात आले पाहिजेत। लोक सांगतात की इलेक्शन लढायचं म्हणजे खूप खर्च लागतो, पैसा बांटना पड़ता है, मटन बांटना पड़ता है, दारू बांटना पड़ता है, साड़ी बांटना पड़ता है, और क्या क्या बांटते क्या मालूम नहीं। पण लक्षात ठेवा, जे निवडणुकीपूर्वी तुम्हाला वाटणार आहेत ते निवडणुकीनंतर तुम्हाला लुटणार आहेत। जो पहले बांटने वाले हैं बाद में लुटने वाले हैं। आपको मौका है सोचने का और फैसला करने का। जो वाटेल तो लुटेल आणि तो वाटेल तसा लुटेल, बरं का? म्हणून लाच खाऊ नये, सरकारी अधिकाऱ्यांनी लाच खाऊ नये आणि मतदारांनी कच खाऊ नये। कोई डरने की जरूरत नाहीये, कोणाला घाबरायचंय? आपल्या पक्षाचं नाव सनई छत्रपती शासन आहे। जिथे शिवाजी महाराजांचा फोटो बघितला ना, आपल्या अनेक कार्यकर्त्यांनी अनुभव घेतलेला, रीटा मॅडम तुम्ही पण घेतला असेल अनुभव। जिसने सत्यमूर्ति साहब, जिसके छाती पे ये दिखाए ना, महाराष्ट्रातला प्रत्येक सरकारी कर्मचारी, सरकारी अधिकारी हा बिल्ला बघितला की उठून उभा राहतो आणि आपल्या कार्यकर्त्याला सांगतो, पहिला चहा घ्या, तुमचं काम आजच्या आज करून देणार आहे। ही ताकद छत्रपती शासन शब्दामध्ये। बाकीच्या कार्यकर्त्यांना तारीख पे तारीख असते, मोठ्या मोठ्या पक्षाचे, मला कोणाचं नाव घ्यायचं नाही, नंतर या, उद्या या, परवा या, संध्याकाळी या, पुढच्या आठवड्यात या। छत्रपती शासनचा बोर्ड, हे बिल्ला बघितला ना लाल कलरचा, क्रांतिकारी बिल्ला आहे, तो बघितल्यावर अधिकारी सांगतो तुमचं काम
आत्ताच करणार आहे, लगेच करून देतो, तुरंत कार्यक्रम 10 मिनिटात आमच्या कार्यकर्त्याच्या हातामध्ये कागद मिळत असतो. होम डिपार्टमेंटने 10 मिनिटात आपल्याला असं प्रत्येक कार्यकर्त्याला अनुभव येतोय. त्याचं कारण असं आहे की आपण जो लढा सुरू केला तो भ्रष्टाचाराच्या विरुद्ध लढा उभा केला. मित्रांनो, हा महाराष्ट्र भ्रष्टाचार मुक्त, बेकारी मुक्त आणि घराणेशाही मुक्त करण्यासाठी आपण हा लढा उभा केला. तुम्हाला काय वाटतं, ज्यावेळी मी मोठमोठे IAS लोकांचे व्हिडिओ काढले, मला फोन आले नसतील? संध्याकाळी भेटू, चर्चा करू, तेवढा व्हिडिओ मागे घ्या. तुम्हाला माहितीये का मी कोण आहे? मी होम मिनिस्ट्रीत काम केलेलं आहे, मी IAS आहे, मी कमिशनर आहे. ऐसे बहुत से फोन आए, दुसरे पण फोन आले, बिल्डरांचे फोन आले, भाई लोकांचे फोन आले. एकच विषय असायचा, वो व्हिडिओ डिलीट करो, आपको क्या चाहिए, मिलके बात करेंगे. मी त्यांना एवढंच सांगायचो, व्हिडिओ डिलीट होणार नाही. व्हिडिओ काढलाय, व्हिडिओ पडणार आणि भ्रष्टाचार उघडा पाडणार. आणि सत्यमूर्ती साहेब, ते व्हिडिओ जो मी डिलीट केले असते ना, तो आज मैं 50 करोड़ का मालिक होता और जुहू में मेरा भी बंगला होता. लेकिन लक्षात घ्या, जो छोट्या मोठ्या आमिषाला बळी पडेल, मी अमित शहाला म्हणत नाही, आमिषाला बळी पडेल तो स्वतंत्र भविष्य मोठं निर्माण करू शकणार नाही. काय शिवाजी महाराजांना असं आमिष नव्हतं का की तुमच्या वडिलांची एवढी मोठी जागिरी आहे, बंगलोर, पुणे, सुपे, चाकण, बारामती, इंदापुर, जहां पर आज भी 50 लाख रुपया 1000 स्क्वायर फुट की जमीन की कीमत है. पुणे, सुपे, चाकण, बारामती, इंदापुर, कंदरपी, बेंगलोर, एवढी जागिरी असणारे शिवाजी महाराजांना लोक विचारायचे, आपको क्या कमी है, किस लिए स्वराज्य बनाना चाहते आप? त्यावेळी शिवाजी महाराज सांगायचे, मी जरी तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेलो असलो तरी माझ्या रयतेच्या तोंडात जोपर्यंत सोन्याचे घास तोडण्याच्या अन्नाचं पडत नाही तोपर्यंत मी गप्प बसणार नाही. रयतेस पोटास लावणे आहे, हे शिवाजी महाराजांचं वाक्य होतं की मला माझ्या लोकांना 2 वेळची भाकरी आणि त्यांच्या हाताला काम द्यायचं आहे. आणि म्हणून शिवाजी महाराजांनी आदिलशाही, मुघलशाही, हेरितशाही, फरीदशाही, बरीदशाही, निजामशाही, आदिलशाही अशा 5 मुस्लिम शाह्यांशी संघर्ष करून स्वतःचं स्वराज्य निर्माण केलं आणि त्याच्यामुळे आपल्याला भारत स्वतंत्र पाहायला मिळतो. आज आप जो भारत का नक्शा देखते हैं, जम्मू कश्मीर से लेके कन्याकुमारी तक और इधर से अटक से लेके बंगाल के कटक तक, ये सारा वही इलाका है जहां पर शिवाजी महाराज का भगवा झंडा लहराया. आज वही भारत है. जिथपर्यंत रुपेश शेठ मराठे पोचले तोच सगळा प्रदेश आज स्वतंत्र भारतामध्ये आहे. जहां मराठे नहीं पहुंच पाए उसका पाकिस्तान हो गया, उसका बांग्लादेश हो गया. और इसलिए फिर से इस देश में कोई पाकिस्तान, कोई बांग्लादेश नहीं बनेगा. इसकी जिम्मेदारी हमने उठाई और हमने सनाई छत्रपति शासन बनाया. जब तक शिवाजी महाराज का नाम है, इस देश का वापस बंटवारा नहीं होगा. हिंदुत्व म्हणजे काय? हिंदुत्व म्हणजे हेच आहे की इथल्या प्रत्येक भूमिपुत्राला शिक्षण मिळालं पाहिजे, इथल्या प्रत्येक भूमिपुत्राच्या हाताला काम मिळालं पाहिजे आणि त्याला चांगल्या सुविधा मिळाल्या पाहिजेत. बनवूया, ये हिंदू राष्ट्र बनेगा, ठीक आहे, पण त्याच्या अगोदर आमच्या तरुणांच्या हातामध्ये आधार कार्ड, रेशन कार्ड, याच्या अगोदर त्यांच्या हातात पासपोर्ट दिला पाहिजे. आणि तो पासपोर्ट देऊन त्यांना आम्ही दाखवलं पाहिजे एक बुद्धिस्ट राष्ट्र म्हणून, बुद्ध राष्ट्र म्हणून सिंगापूरने कशी प्रगती केलेली आहे. आज सिंगापुरच्या प्रत्येक नागरिकाचा एवरेज दरडोई मतलब पर कैपिटा इनकम हर महीने का, हर आदमी का, सिंगापुर का कितना होगा? सिंगापूरच्या सर्वसामान्य माणसाचा महिन्याचं उत्पन्न तुम्हाला माहिती आहे का? म्हणून अशी राष्ट्र बघा, महिन्याचा 12 लाख रुपये उत्पन्न आहे एक आम आदमी का. आमच्याकडे काय 12,000 रुपयाची गॅरंटी आहे का? सगळे कंत्राट 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 कंत्राटी आहेत सगळे. आणि मला तर क्रांती म्हणजे अवघड वाटतंय. 23 वर्षाचा भगतसिंग या देशामध्ये फासावर गेला, इथं 23 वर्षाची पोरं 12,000 15,000 कॉन्ट्रॅक्ट मध्ये काम करतात आणि म्हणतात साहेब लग्नच होत नाहीये. अरे तुला कोण पोरगी देईल 12,000 पगार आलेला? घर भाड्याने घेता येणार नाही, मग अशा भाड्याला कोण पोरगी देईल? लक्षात. हिंदू राष्ट्र बनवायचे ना, तर हा रोडमॅप आहे रामजी. पहिला प्रत्येकाच्या हातात पासपोर्ट द्या. नंबर 1 बुद्ध राष्ट्र म्हणून त्यांना सिंगापूर दाखवा, प्रत्येक माणसाचं उत्पन्न महिन्याला 12 लाख रुपये. त्यांना मुस्लिम राष्ट्र म्हणून दुबई दाखवा, तिथल्या पण प्रत्येक माणसाचं उत्पन्न महिन्याला किमान 5-1 लाख रुपये आहे.
त्याच्यानंतर तुम्ही ख्रिश्चन राष्ट्र म्हणून आमच्या पोरांना जर्मनी दाखवा, त्यांची पण प्रगती बघू द्या. हे 3 देश आमच्या पोरांना पहिले फिरून दाखवा, ऑटोमॅटिकली आपली हिंदू राष्ट्राची संकल्पना पूर्ण होऊन जाईल. हिंदू राष्ट्र म्हणजे काय रुपयाची? चांगले रस्ते असले पाहिजेत, चांगल्या शाळा असल्या पाहिजेत, चांगले दवाखाने असले पाहिजेत. मी सिंगापूरचा जो 1 आठवड्याचा दौरा केला, त्याच्यामुळे तिथे आम्ही शाळा, तिथले दवाखाने, तिथले रस्ते, तिथले मेट्रो, तिथलं कचऱ्याचं व्यवस्थापन, तुम्हाला धक्का बसेल, मी व्हिडिओ टाकेल नंतर. सिंगापूर देशामध्ये कचरा वाहून नेण्यासाठी मर्सिडीज गाड्या वापरल्या जातात, मर्सिडीज ब्रँडच्या गाड्या वापरल्या जातात, मर्सिडीज. अपने इधर तो मर्सिडीज लेना मतलब एक सपना है आदमी का कि जिंदगी में मेरा एक बंगला होगा जुहू में, एक मर्सिडीज होगी, एक कोई अच्छी हीरोइन से मैं शादी कर लूंगा और मेरी हो गई जिंदगी टन टन. बराबर. आपल्याकडे लॉरीतून कचरा वाहतात, आपल्याकडे लॉरीकडून कचरा वाहतात, अर्धा कचरा गळतो, अर्धा उडून जातो आणि राहिलेला कॉन्ट्रॅक्टर घेऊन टाकतो. मग कचरा प्लांट पर्यंत काय जातंय? सिंगापूरमध्ये कचरा वाहण्यासाठी, आणि त्याच्यावरती वाक्य लिहिलं होतं बरं का, कन्व्हर्टिंग ट्रॅश इनटू ट्रेझर. कचऱ्यापासून सोनं, कचऱ्यापासून संपत्ती बनवणारा देश. आपल्याकडून कचऱ्यातून कॉन्ट्रॅक्टदार तयार होतात. सगळी गोवंडी देवनार कशाने भरून गेलं? कचऱ्याने. सिंगापूरमध्ये तुम्हाला एक कागदाचा कण, एक प्लास्टिकचा तुकडा, कोणी कुठं पिचकारी मारलेली तुम्हाला दिसणार नाही. जर घराच्या बाहेर सार्वजनिक ठिकाणी कोणी कचरा टाकला तर तिथे बोर्ड लावलेले जागोजागी, जसं आपल्याकडे एन्व्हायरमेंट पोल्युशन बोर्ड आहे ना, आता आपल्याकडे एन्व्हायरमेंट पोल्युशन बोर्डच मोठं पोल्युशन आहे, तो भागच सोडून देऊया. काय त्यांना अख्ख्या म्हणजे नदी काळी झाली तरी ते म्हणतात नाही सर्टिफिकेट आहे, यांनी काही प्रदूषण केलेलं नाही. मग केलं कोणी? इथे आम्ही सगळे एका ठिकाणी फिरायला गेलो सोसायटीमध्ये बरं का, की बाबा हे कसं काम करतात. तर तिथे बोर्ड लिहिला होता, कचरा केला तर 10,000 सिंगापूर डॉलर दंड आहे. $10,000 म्हणजे कळलं का? इन इंडियन रुपीज 7 लाख, 7 लाख रुपये दंड रस्त्यावर कचरा टाकला तर. मला सांगा कोण माही चालाल कचरा टाकायची हिंमत करेल? आपल्याकडे कसं आहे, दिले 200 क्लोज, टाकला कचरा, दिले 200, कोणी पकडलं तर 500चे पावजे 200 दिले. असे सगळे आपल्याकडे प्रॉब्लेम्स आहेत. यालाच भ्रष्टाचार म्हणतात. आणि सगळ्यात मोठा भ्रष्टाचार हा निवडणुकीत होतो. लोकांना निवडणुकीला लालच देणं, मग ते पैशाचं असेल, मटन चिकन असेल, ताटली बाटली वाटली, याच्यातून सगळी लोकशाही विस्कटली. हे सगळं थांबलं पाहिजे, म्हणून आपण राजकारणात उतरलेलो आहे. आपलं स्लोगन पक्का आहे, मताला पैसे देणार नाही, मताला पैसे देणार नाही, कामाचे पैसे घेणार नाही. मताला पैसे देणार नाही, कामाचे पैसे घेणार नाही. आप एक जिम्मेदार नागरिक के रूप में वोट फ्री में देना है और आप एक जिम्मेदार नागरिक के रूप में सारे काम फ्री में करके लेना है. यू शुड अवेअर ऑफ युअर राइट्स अँड वी शुड अवेअर ऑफ आवर रिस्पॉन्सिबिलिटीज. म्हणून आपण मुंबई महानगरपालिकेच्या सर्व 227 जागा लढू. याच्यामध्ये रामजी यादव असतील, रुपेश उगळे पाटील असतील, या सर्वांचा खूप मोठा वाटा आहे. रहमानबाई आहेत, आमच्या आचार्य मॅडम आहेत, बाकी आमचे सर्व सहकारी आहेत. हे सगळे आता खांद्याला खांदा लावून इथे सगळी ताकद उभी करतील. आणि 227 जागा आपण ज्यावेळी लढवतोय तर रुपयाची कॅल्क्युलेशन एकच होईल, हमारे बगैर किसी का महापौर नहीं बनेगा. आमच्या शिवाय कोणाचा महापौर बनणार नाही. आणि जर गणित पक्क बसलं तर आमचाच महापौर बसेल. त्याचं उदाहरण तुम्हाला सांगतो. या देशात 545 खासदार असताना 42 खासदार असणारे देवेगौडा मुख्यमंत्री प्राइम मिनिस्टर झाले. 545 में 42 उनके थे कर्नाटक से. 42 खासदार असणारे देवेगौडा प्राइम मिनिस्टर प्रधानमंत्री झाले ना. त्याच्यानंतर इंद्रकुमार गुजराल पण झाले ना, चंद्रशेखर आजाद पण झाले ना, असे कित्येक लोक झाले ना. और एक स्ट्रॅटेजी बताता हूं, अजून एक उदाहरण सांगतो. हमारे बाजू में एक झारखंड बोल के राज्य, झारखंड 40 आमदार तिथे असतात. वेगवेगळ्या पक्षाचे 40 खासदार आमदारापैकी 39 आमदार वेगवेगळ्या पक्षाचे होते. एक पार्टी का एक ही आमदार था और वही मुख्यमंत्री बन गया. उसका नाम मधु कोड़ा. आता हे उदाहरण पुरेसे की नाही? एक पार्टी एक आमदार डायरेक्ट मुख्यमंत्री. वैसा हमारा भी हो सकता है कि 27 नगर सेवक होंगे लेकिन हमारा ही महापौर होगा.
एक तर आपला महापौर बनेल, नाही तर आपल्याशिवाय कोणाचाच बनणार नाही. आणि एवढ्या रुपयाची आपण गणित शिवाजी महाराजांच्या गणिमिकातून बरोबर शिकू शकतो की 7 लाखाची फौज घेऊन आलेल्या औरंगजेबाला महाराष्ट्राच्या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात इकडं फिरव तिकडं फिरव इकडं फिरव, बुड्ढा होके मर गया हो, पण तो हरवू शकला नाही. तसं आपल्या पाठी जनतेचं खूप मोठं पाठबळ आहे. लोकांच्या मनामध्ये आपल्या पक्षाबद्दल खूप मोठी जागा आहे. व्हिडिओच्या माध्यमातून आपण प्रचंड घराघरात मोबाईल पोहोचलेलो आहे. आपण एक ट्रायल केली होती. आम्ही गेट ऑफ इंडियाला आलतो, तुमच्या इलाक्यामध्ये काही कार्यकर्ते होते आमच्या सोबत, आणि गेट ऑफ इंडियावरती आम्हाला थोडीशी अस्वच्छता दिसली. तिथे पोलीस यंत्रणा कमी होती, ते स्कॅनर पण बंद पडलं होतं गेट ऑफ इंडियाचं. और देखा आपने 2 दिन पहिले ब्लास्ट हो गए दिल्ली में. मुंबईची गेट ऑफ इंडिया, ताज परिसराची सुरक्षा अशा प्रकारे नादुरुस्त असणं, देखरेख नसणं, हे मला गांभीर्य वाटले त्या प्रकरणाचं. आणि गरज नसताना सुद्धा मी मुंबईचा म्हटलं चला व्हिडिओ प्रकरण गंभीर आहे तर आपण त्याच्यावरती लक्ष दिलं पाहिजे सरकारचं. ते व्हिडिओ काढला, मिलियन्स मध्ये लोकांनी बघितला. एवढा छोटासा विषय होता जनतेसाठी तो, पण त्याचं गांभीर्य एवढं मुंबईकरांना होतं, त्यांनी तो मिलियन्स मध्ये व्हिडिओ बघितला. आणि तेव्हाच आपण ठरवलं रुपेजी की आपण मुंबई महानगरपालिका लढवली पाहिजे. आणि डोक्यातून हे विषय काढून टाका की निवडणूक लढवण्यासाठी करोडो रुपये लागतात, कोणतरी आपला आजोबा पंजोबा आमदार खासदार लागतो. या प्रस्थापितांना उलट पाडण्यासाठीच आपण तरुणांना उभं करणार आहोत. आणि लोक आता कंटाळलेत जुन्या पक्षांना, त्यांच्या त्या भाषणांना. कोण कुठल्या पक्षात हे त्याच्या आईबापाला सुद्धा सांगता येत नाही की सकाळी पोरगा ह्या पक्षात होता, संध्याकाळी बातमी येते व्हॉट्सअपला तुमचा पोरगा ह्या पक्षात घुसलाय. जसं उंदीर वेगळ्या गल्ली वळत घुसतात की नाही, किंवा टू व्हीलर आले एखाद्या इकडून तिकडे त्या गल्लीत कुठून घुसला कुठं निघला त्याचं त्यालाच माहित नाही. तसं आता हे राजकीय पक्षांचा खूप खेळायला लोक कंटाळले. आणि म्हणून या महाराष्ट्राची धरती वाट बघत होती की नवीन काहीतरी इथं व्हावं. आणि म्हणून मला राजकारणात नियतीने आणलं. मी काय आलेलो नाही बरं का, मैं राजनीति में आया नहीं सत्यमूर्ति साहब, मुझे स्वामी जी राजनीति में लाया गया है. ये डेस्टिनी है मेरी, ये मेरी इच्छा नहीं थी, ये मेरा मिशन नहीं है, मेरा डेस्टिनी हो गया. मी प्राध्यापक म्हणून, म्हणजे मी कॉमर्सचा विद्यार्थी, मी कॉमर्सचा प्राध्यापक, इतिहासकार झालो. तिथून शिकागो धर्मसभेला मी गेलो आणि तिथून आल्यानंतर नियतीची काहीतरी इच्छा होती आणि म्हणून नियतीने मला राजकारणात आणलं. कदाचित या महाराष्ट्राचे 13 कोटी जनता वाट बघत होती की आम्हाला नवीन पर्याय पाहिजे. आणि या महाराष्ट्रातील तरुण सुद्धा वाट बघतायत. कारण काय होतंय, आजोबा खासदार, बाप आमदार आणि नातू नगरसेवक, नवीन लोकांना संधी कुठे मिळणार. तर ही घराणेशाही, याच्यातून दादागिरी, याच्यातून गुंडगिरी, याच्यातून भ्रष्टाचार, हे सगळं थांबवण्यासाठी आपल्याला एक पर्याय नियतीनं करून दिलेला आहे. अजिबात तुम्ही काही काळजी करायची नाही. तुमच्या नावासमोर ज्या दिवशी सनय छत्रपती शासन हा एबी फॉर्म जोडला गेला, तुम्हाला ओळखत नसलेले लोक सुद्धा तुम्हाला घरी बोलवून निवडणूक लढण्यासाठी पैसे, मत, पाठबळ सगळं देणार आहेत. कारण ते शिवाजी महाराजांचा विचार आहे, ते ध्येय आहे. आणि म्हणून बाकी कुठली काळजी करू नका. आणि शिवाजी महाराजांचा फोटो बघितल्यानंतर आहे ना, भले भले डॉन सुद्धा आपल्या कार्यकर्त्याला धमकवत नाहीत. भाई लोक सुद्धा ते रिस्पेक्ट करतात बरं का. हा, की बाबा ह्यांच्या नादाला काही लागायचं नाही. कारण सगळ्यात मोठे डॉन लोकांना ठोकणारे शिवाजी महाराज आहेत. मोगलांसारखे अनेक डॉन मराठ्यांनी सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यामध्ये ठोकले. त्याच्यामुळे आपल्या पक्षाबद्दल, माझ्याबद्दल, आपल्या सर्व सहकाऱ्यांबद्दल जनतेच्या मनामध्ये आदर आहे, रिस्पेक्ट आहे. त्याचा आपण पूर्ण उपयोग करूया. येणाऱ्या सर्व महानगरपालिकेच्या निवडणुका आपण मोठ्या ताकदीनं लढवूया. आणि फक्त अस्तित्व नाही, सर्वांना दखल घ्यायला भाग पाडू अशा प्रकारच्या निवडणुका आपण लढवू. आणि मुंबईतलं शहर कॉस्मोपॉलिटन आहे. इथे सर्व जातीचे, धर्माचे, भाषेचे, प्रांताचे लोक राहतात. हे सगळ्या लोकांना परिवर्तन पाहिजे. आणि सत्यमूर्ती साहेब, तुम्ही म्हटल्याप्रमाणे सुशिक्षित लोक मतदानाला जात नाहीत. त्याचं कारण काय? इधर एक गुंडा खड़ा है, इधर एक पीने खड़ा है, इधर एक चोर खड़ा है, इधर एक डकैत खड़ा है. ऐसे 4 अगर चोर खड़े किए तो लोग क्या सोचते, ये चारों को वोटिंग देने से अच्छा मैं लोनावला घूमने चला जाऊं, या तो मैं वोटिंग ही ना करूं. अशा प्रकारे 50% लोक विचार करतात की मी डॉक्टर आहे, मी वकील आहे, मी इंजिनियर आहे, मी आर्किटेक्चर आहे, मी सायंटिस्ट आहे, मी खेळाडू आहे, मी
कलाकार आहे आणि मी गुंडाला मत द्यायचं? मी 10वी नापास माणसाला, 4थी नापास माणसाला, ज्याला लिहिता वाचता येत नाही, सरळ बोलता पण येत नाही, त्यांनी तोंड उघडलं की असं गुटक्याचा भपकारा बाहेर पडतो, काय अशा माणसाला मी मतं द्यायची का? म्हणून लोक कंटाळून असे 50% मतं जे मतदानाला लोक जात नाहीत, वोटिंग 50% क्यों होता है? 50% लोग जाते ही नहीं है इस वजह से। हा जो स्पेस आहे तो आपण भरून काढतोय आणि 50% जे सुजित लोक मतदानाला जात नाहीत ते यावेळी भरभरून मतदानाला उतरतील, कारण रुपेशजी आपले सगळे उमेदवार हे डॉक्टर, वकील, इंजिनियर, सायंटिस्ट असे सगळे अभ्यासू असणार आहेत। त्या डिग्रीवर मतं मिळतील, शिवाजी महाराजांच्या नावावर मतं मिळतील, शिवाजी महाराजांच्या विचारावर मतं मिळतील आणि बाकी राहिलेले आम्ही सगळे लोक गोळा करू। तुम्ही मुंबई महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये नगरसेवक म्हणून जाण्यासाठी 227 लोकांनी तयारी सुरू करायची आहे। पैशाची काळजी करायची गरज नाही, कारण चांगल्या माणसाला खूप कमी पैसे लागतात। लक्षात घ्या, इथे 5 स्टार हॉटेलला जेवायला गेले तर 5,000 रुपये लागतील, पण इथं इस्कॉनच्या मंदिरात गेले तर तुम्हाला प्रसाद फुकट आहे, प्रसाद आपको मिलेगा, अच्छे आदमी को पैसा लगेगा नहीं, बरोबर? तर त्या हिशोबाने आपण सगळ्यांनी तयारी करूया आणि आता आपण सर्वांच्या पदनियुक्तीचा कार्यक्रम करूया। आपण सगळ्यांनी दिलेल्या जबाबदाऱ्या छानपैकी पार पाडाव्या, पक्ष वाढवावा। आपण पक्षाला जे नाव दिलं सनाई छत्रपती शासन, त्याच्यामध्ये बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो की आम्हाला छत्रपती माहिती आहे, शासन माहिती आहे, पण सनाई म्हणजे काय? म्हणून आपण प्रत्येक पदाधिकाऱ्याला अपॉइंटमेंट लेटर बरोबर हे सनाई नावाचं पुस्तक देत असतो। ये सनाई नाम का किताब है, इसका नाम है सनाई। सनाई ये शिवाजी महाराज की डिग्री है, जैसे छत्रपती डिग्री है वैसे सनाई पदवी आहे आणि त्याचा अर्थ आहे नयन स नयती इति सनयाहा, म्हणजे जे इतरांना दिसत नाही ते ज्याला दिसतं आणि जो सर्वसामान्य माणसाला सोबत घेऊन जाऊन अशक्य ध्येय प्राप्त करतो अशा महापुरुषाला, युगपुरुषाला सनय असं म्हणतात। आणि आपला प्रत्येक कार्यकर्ता शिवाजी महाराजांच्या पावलावर पाऊल ठेवून तशाच प्रकारचा मोठा झाला पाहिजे, म्हणून ते वाचण्यासाठी आपण ते पुस्तक देत असतो। आपला पक्ष एकमेव पक्ष आहे की जो अपॉइंटमेंट बरोबर आपल्या पक्षाचं, स्वराज्याचं संविधान म्हणून हे सनई पुस्तक देत असतो। बाकीचे लोक पत्राबरोबर काही पार्टी देतात, काही लोक पाकिट देतात, बरेच काय असतं, आपण मात्र पुस्तक देतो, कारण हे पुस्तक हेच आपलं मस्तक सुधारेल, आपले विचार घडवेल आणि त्यातून चांगले कार्यकर्ते करतील। सोबतच आज या ठिकाणी जे अपॉइंटमेंट होणार आहे त्या सर्वांना आपण सिंगापूरचे किचन पण देणार आहे बरं का। मी सिंगापूरहून एक 100 किचन आणलेले आहेत। की आणि चेन ये 2 वर्ड है इसमें। आम्हाला भ्रष्टाचाराची चेन तोडायची आहे म्हणून आम्ही किचन देणार आहे, आणि आम्हाला सत्तेची चावी लावायची आहे म्हणून आम्ही किचन देणार आहोत। और सबको मौका मिलेगा, सगळ्यांना ट्रेनिंग पण देऊ आपण। ज्यावेळी ऍक्च्युअली इलेक्शन लागेल, आपले एबी फॉर्म भरून होतील, त्यावेळी तुम्हाला 2 तासामध्ये अशा काही ट्रिक्स आणि टिप्स सांगणार आहे की तुमच्या समोर असलेला उमेदवार प्रस्थापित पक्षाचा 10-10 कोटी रुपये वाटून सुद्धा त्याला घाम फोडून त्याला आपण आडवा केल्याशिवाय राहणार नाही। या सब बिकने वाले नहीं है, या थोडे लोक जो बिकते, पण ज्यांचं इमान पक्क आहे पण ते आजपर्यंत मतदानाला गेले नाही, ते 50% लोक ज्याला आपण बाहेर काढू ना, ते आपल्या उमेदवाराला पैसे पण देतील, मत पण देतील, पाठिंबा देतील, पाठबळ पण देतील आणि सभागृहात त्याला नगरसेवक म्हणून पाठवतील सुद्धा। आणि मग आपण अभ्यास करून, अभ्यासातून आपण मुंबई जे बकाल शहर झालंय, पाऊस पडला की मुंबईची तुंबई होते, सगळीकडे ट्रॅफिक जाम असते, धुराचे नळकांडे जागोजागी आहेत, आजही गरीब झोपडीमध्येच आहे, हे सगळं चित्र बदलण्यासाठी नियतीने आपल्याला संधी दिली आहे। आपण मुंबईचं सिंगापूर सहज करू शकतो, एवढं मुंबईमध्ये पोटेन्शियल आहे। फक्त म्हणजे हप्ते सप्ते पेवर ब्लॉक रस्ते याच्या पुढे आपल्याला जावं लागेल। ये पेवर ब्लॉक क्यों बनाते, रोड फुटपाथ क्यों बनाते बार बार, मालूम है क्या? रस्त्यामध्ये जेवढे पैसे खायला मिळतात त्याच्यापेक्षा 60% जास्त त्या फुटपाथ मध्ये खायला मिळतात, आणि म्हणून या पदपथाचे काम यांच्या आमदार निधीतून झालेले, आणि यातले एवढे यांनी घरी नेलेले। मी सिंगापूरमध्ये बघितलं, सिंगापूर देशामध्ये त्यांच्या प्राईम मिनिस्टरचा एकही पुतळा नाही। ज्यांनी सिंगापूर देश घडवला त्या ली क्युन क्यू यांचा एकही पुतळा नाही। त्यांच्या पक्षाचं आज सत्ता आहे, एकाही चौकात होर्डिंग नाही,
त्यांच्या पक्षाची सत्ता आहे, कुठेही आमचे अमुक आमदार, आमचे अमुक खासदार यांच्या सौजन्याने असं कुठेही मला पाहायला मिळालं नाही. होर्डिंग मुक्त शहर हे सुद्धा आपल्याला मुंबईत करून दाखवावं लागेल. इथे मी आजूबाजूला बघितलं की काही म्हाडाचे काही टॉयलेट्स बनलेले आहेत, त्याच्यावरती लोकांची नावं पण आहेत, फोटो पण आहेत. आता असं जर असेल, लोकांना मोह केवढा छोटा आहे हो की टॉयलेट व संडासवरती सुद्धा आपली नाव पाहिजे, आमचा फोटो पाहिजे. म्हणजे तुमच्याकडे बघत लोकांनी करायचं का? ते करीना कपूर जे म्हणते ना की मेरे फोटो को सीने से यार, तसं तुमचा फोटो तिथे बघत काय लोकांनी रिलीज व्हायचं का? किती छोटी स्वप्न राज्यकर्त्यांची हो, निवडून गेलेल्या लोकांची किती छोटी छोटी अपेक्षा हो. सिंगापूर शहरामध्ये एक पुतळा नाही, एक होर्डिंग नाही, एक पोस्टर नाही, एका चौकाला सुद्धा नाव प्राईम मिनिस्टरचं नाही. मी अभ्यास केला हे सगळं कसं काय चाललंय. अरे शिवाजी महाराजांच्या चरित्रातून ते लोक शिकले. शिवाजी महाराजांनी कुठल्याच किल्ल्याला आपलं नाव दिलं नाही, शिवाजी महाराजांनी कुठल्या हायवेला आपलं नाव दिलं नाही, शिवाजी महाराजांनी कुठे त्यांची समाधी माझी उभी करा असं म्हटलं नाही. इथं मात्र आमचं काय चाललंय, आम्हाला डिवाइड करतात लोक. शिवाजी महाराजांचा पुतळा उभा केला हिंदू, तो मराठा. बाबासाहेबांचा पुतळा उभा केला तुम्ही दलित, तुम्ही बौद्ध. जर काय दर्गा वगैरे छोटी रंगरंगोटी केली की तुम्ही मुस्लिम. हे असं सगळं, कुठे एखादं छोटंसं चर्च हे लावलं प्लस चिन्ह की तुम्ही सगळे ख्रिश्चन. म्हणजे मॉन्युमेंट उभं करायचं आणि जगाला दिसेल असं कुठलंच काम करायचं नाही. काय उपयोग आहे त्याचा? आपण हे सगळे पुतळे, या पुतळ्यांचं रूपांतर, मी हे पण बघितलं की तिथं मोक्याच्या जागी कमर्शियल बिल्डिंग आहेत, इथं आपल्याकडे मोक्याच्या जागी पुतळेच आहेत. क्या रोजगार मिळणे वाला आहे? ते सगळे पुतळे तिथून काढून वेगवेगळ्या शाळांमध्ये ठेवले पाहिजेत की ते शिकणारी मुलं आहेत ना, त्यांना प्रेरणा तरी मिळेल की बाबासाहेब आंबेडकरांनी 26 डिग्र्या घेतल्या होत्या, महात्मा फुलेंनी शेतकऱ्याचा असूड लिहिला होता, छत्रपती शिवाजी महाराजांना 4 भाषा येत होत्या, संभाजी महाराजांना 16 भाषा येत होत्या. पुतळे होंगे तो वो स्कूल में होने चाहिए, चौक में नहीं. चौकात काय पाहिजे? कमर्शियल कॉम्प्लेक्स पाहिजे आणि तिथं आमच्या मुलांना उद्योगासाठी जागा मिळाली पाहिजे, तर देश पुढे जाणार आहे. पुतळ्यावरती प्रेम कोणाचं असतं? लीडरचं असतं. कारण ते बांधल्यावर त्यातले 40% त्याच्या खिशात येतात. शिवाय त्याचं दरवर्षी जयंती होते, मग ते जयंतीची तरतूद येते, त्याच्यात 22 लाख रुपये खायला मिळतात. लक्षात घ्या, पुतळे त्याच्यासाठी आहेत. पुतळे भक्ती म्हणून नाहीये, पुतळे अनुयायी म्हणून नाही, अनुयायी म्हणून नाही. आणि जयंतीचा हिशोब विचारला की मारामारी करता येते. हिशोब विचारला की कोण देतो हिशोब? घेत नाहीत लोक हिशोब. मी माझ्या आयुष्यात काही लोकांना बघितलंय की ज्यांना स्कूटर सुद्धा घेता येणार नाही, त्यांनी स्कॉर्पिओ गाड्या घेतल्या त्या काळात. म्हणजे मी त्यावेळी लहान होतो त्यावेळी. मी म्हणलं अरे कसं काय आणलं? त्यांनी सांगितलं जयंती एक्सप्रेस गाड़ी कहां से आई इनके पास? उस समय स्कॉर्पियो 10-12 लाख में मिलती थी सर, आपके पास हाइब्रिड वाली थी. मी म्हणलं अरे पिंपरी चिंचवड मध्ये मी एकाला विचारलं, अरे म्हणजे तू काय एवढा क्षमतावान नाही, तुझी काय आर्थिक ताकद नाहीये, तू आपल्या 2 व्हीलरवरती फुटफुट करत फिरतोय, अचानक स्कॉर्पिओ कोण आली? बरं कॅश मध्ये डायरेक्ट 100% जयंती एक्सप्रेस. तर हे पुतळे म्हणजे हे जयंती एक्सप्रेस आहेत. कार्यकर्त्यांनी हप्ते गोळा करणे, कार्यकर्त्यांनी पुतळ्याच्या स्वच्छतेवर बिलं काढणे, कार्यकर्त्यांनी पुतळ्याचं सुशोभीकरणावर बिलं काढणे. आणि कावळा बसला माझी जबाबदारी नाही, कबूतर बसलं माझी जबाबदारी नाही, पुतळ्याची विटंबना झाली मी पुढे येणार, मोर्चा काढणार. का? माझ्या साहेबाचा अपमान झाला, माझ्या देवतेचा अपमान झाला, माझ्या महापुरुषाचा अपमान झाला. हे पुतळ्यांचं राजकारण बंद करून आपण शिक्षणावरती खर्च केला पाहिजे. देश घडतो मुलांच्या शिक्षणातून. आणि म्हणून आपण मुंबई महानगरपालिकेमध्ये सुद्धा रुपेजी 29 महानगरपालिका ज्या आपण लढवणार आहे, त्या सर्व महानगरपालिकांमध्ये 1 लाख मुलांना आपण उद्योग करायला जागा, भांडवल, ट्रेनिंग आणि लायसन्स 4ही पण देणार आहे. प्रत्येक महापालिकेत 1 लाख मुलांना, म्हणजे 1 लाख फैमिली, इनको हम बिजनेस देंगे, बिजनेस के लिए जगह देंगे, उनको लाइसेंस देंगे, उनको ट्रेनिंग देंगे. और जो कोई 1-2 लाख रुपया इन्वेस्टमेंट है वो भी पालिका के तिजोरी से करेंगे. आतापर्यंत पुढारी घेऊन जात होते घरी, पुढारी स्वतःच्या पोरासाठी पैसे घेऊन जात होते ना, हेच आपण जनतेचे पैसे जनतेला वाटू. 70,000 कोटीचं बजेट आहे महापालिकेचं, त्यातले 7,000 कोटी वाटले फुकट नाही बरं का, भांडवल म्हणून तरुणांना उद्योजक होण्यासाठी. तर खूप काही होऊ शकतं. मी 1 महिन्यापूर्वी पवार साहेब कुठे इधर अंधेरी पश्चिम वार्ड में आया था. पवार साहेबांचं एक काम होतं, उधर का वार्ड ऑफिसर था मिस्टर चक्रपाणी आले बोल के,
इसको नोटिस दे, उसको नोटिस दे, ऐसा बहुत सारा चल रहा था। मेरे पास एक दो कंप्लेंट आई, मैं पुणे से आया, वो मुझे नहीं जानता था, मुझे बोला व्हिडिओ बंद करो, कॅमेरा बंद करो, व्हिडिओ काढायचा नाही, माझी परवानगी लागेल. म्हणले तुम्हाला अधिकारच नाही व्हिडिओ शूट करू नका म्हणायचा. असं जे काय भांडण झालं, आता फक्त आपलं नाव बघितले नाही, छत्रपती शासन काय सही घेऊन टाकली. ही ताकद आपण इथे आजमावलेली आहे, आजमावलेली आहे. आणि तुम्ही सन्माननीय छत्रपती शासनचे कार्यकर्ते झाल्यानंतर तुम्ही कोणत्याही महानगरपालिकेत जा, सरकारच्या कोणत्याही खात्यात जा, इतरांकडे जे बघितलं जातं की आला दलाल, आला एजंट, असं आपल्या कार्यकर्त्याकडे न बघता आला खरा समाज सुधारक, आला खरा समाज घडवणारा ही भूमिका असते. कारण ज्या पक्षाचा अध्यक्षच कोणाला मॅनेज होत नाही, त्याचे कार्यकर्ते सुद्धा मॅनेज होण्यासाठी नसतात, हा आपण संदेश दिलेला आहे. आणि गरजा किती असतात आपल्या आयुष्याच्या. मी कार्यकर्त्यांना सांगणार आहे सगळं की राजकारणात सुद्धा तुम्हाला पैसे कमवता येतात, कमवून देऊ, दाखवू, पण ते चांगल्या मार्गाने, लोकांचे गळे दाबून नाही, लोकांच्या हाताला काम देऊन पैसे कमवू, उद्योजकता वाढवू, लोकांच्या डोळ्यातून अश्रू काढून नाही, लोकांच्या डोळ्यातून आनंद अश्रू आले पाहिजेत की साहेबांमुळे माझं काम झालं, मॅडममुळे माझं काम झालं. काल सकाळी पण माझ्याकडे केस आली रुपये, एक लड़के का दवाखाने में ऑपरेशन नहीं हो रहा था, इधर का पिट्यूटरी ग्लैंड है ना, त्याच्या गळ्याची एक नस असते, पिट्यूटरी ग्लॅंड म्हणतात त्याला काहीतरी, त्याचं ऑपरेशन 20 दिवस झालं. तो मुलगा हॉस्पिटलमध्ये बेडवरती, पण दवाखान्यात ऑपरेशन काय होत नव्हतं. का तर 54,000 रुपये ऑपरेशनला लागत होते. ते आमच्या एका कार्यकर्त्याच्या माध्यमातून त्याची आईवर मला भेटली. मी म्हणलं तुम्ही खाजगी दवाखान्यात का करताय, तुम्ही सरकारी दवाखान्यात का करत नाही ऑपरेशन. नाही तिथे ते ऑपरेशन होत नाही. म्हणलं तुम्हाला कोणी सांगितलं. नाही म्हणे डॉक्टर्स नाही. म्हणलं तुम्हाला कोणी सांगितलं. नाही चांगली ट्रीटमेंट होत नाही. कोणी सांगितलं. हे सगळं त्यांना सांगितलं. मी तिथल्या अधिकाऱ्याला फोन करा, जो 20 दिन से ऑपरेशन नहीं हो रहा था, फोन गया, 1 बजे मैसेज आया कि इसको ऑपरेशन थिएटर में लेके गया है, ऑपरेशन चालू हो गया. आणि मी जेव्हा जेव्हा जातो ना पालिकेच्या दवाखान्यात, उस दिन जितने लोग मिलते हैं मुझे सर सत्यमूर्ति जी, सबका बिल माफ हो जाता है, सगळ्यांची बिल माफ होतात. असंच आपण सगळीकडे दवाखाने, शाळा, रस्ते हे सगळं सुधरवत जाऊ आणि खूप काही क्रांती होऊ शकेल असं मला वाटतं. पुस्तक पण देऊ, आपण किचन पण देऊ, लेटर पण देणार आहे. आणि आज 2026चं कॅलेंडर सन्माननीय छत्रपती शासन पक्षाच्या माध्यमातून रुपेश गुगळे पाटील यांच्या संकल्पनेतून साकार झालेलं, आणि परत एकदा सांगतो या कॅलेंडरचा संपूर्ण खर्च रुपेश पाटील यांनीच केलेला आहे. हे सांगणं माझं कर्तव्य आहे. बऱ्याचदा काय होतं, कार्यकर्ते पैसे लावतात, कार्यकर्ते मेहनत करतात, कार्यकर्ते सगळं करतात, क्रेडिट कोणतरी दुसराच घेऊन जातो. आपला काम ऐसा नाही, ज्यानो काम त्यानो, तसं ज्याचं जे आहे त्याला ते आपण दिलं पाहिजे. आणि तसे ते पाटील आहेत, त्यामुळे ते उदारच आहेत, शिवाय जैन आहेत म्हणून ते दानशूर पण आहेत. त्याच्यामुळे असंच प्रत्येक कार्यकर्त्यांनी काम केलं तर त्याचं क्रेडिट आपण त्याला देतो. आपल्या कुठल्याही कार्यकर्त्यांनी काही आंदोलन केलं, मोर्चा काढला, मी माझ्या वॉलपेपरवर त्याला प्रसिद्धी देत असतो. मी असं म्हणत नाही की माझा काही संबंध नाही. त्यामुळे आपण सगळ्यांना आता इथे पदनियुक्ती होतील आणि आपण मग कार्यक्रम संपन्न झाला असं आपण समजूया. 227 जागा पूर्ण आपण लढवणार आहोत. धन्यवाद.